किडनी खराब होणं म्हणजे काय? किडनी आपल्या रक्तातील विषारी द्रव्य, अनावश्यक घटक आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करून मूत्र तयार करतात. खनिजं जसं सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम संतुलित करतात. रक्तदाब नियंत्रित करतात, लाल पेशी तयार करण्यास मदत करतात आणि मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन डी सक्रिय करतात. मात्र किडनीची ही फिल्टर करण्याची क्षमता कमी होते तेव्हा शरीरात विषारी घटक साठू लागतात. यालाच किडनीचा आजार किंवा किडनी डिसीज असं म्हणतात. किडनी आजाराचे दोन प्रकार असतात: ॲक्यूट किडनी डिसीज किंवा अचानक होणारा त्रास आणि क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे हळूहळू वाढणारा आजार. विशेष म्हणजे किडनी 40 ते 45% खराब झाली तरीही अनेक वेळा त्याची लक्षणं दिसत नाहीत. किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? नंबर 1, लघवीमध्ये बदल होणे. किडनी खराब होण्याचा सगळ्यात पहिला संकेत लघवीतून मिळतो. लघवीचा रंग गडद होणे, फेस येणे, लघवीत जळजळ, लघवी कमी किंवा जास्त होणे. ही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. रात्री वारंवार लघवी लागणे. रात्री वारंवार लघवीला जावं लागणं हे किडनीच्या कमकुवत कार्याचं किंवा किडनीतील बिघाडाचं लक्षण असू शकतं. ज्यांना डायबिटीस किंवा रक्तदाब आहे त्यांनी याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. नंबर 3, पाय, घोटे, डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर सूज. किडनी शरीरातील जास्तीचं पाणी बाहेर टाकू शकत नाही तेव्हा पाय, घोटे, डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर सूज येते. सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला वाटणं हे देखील धोक्याचं लक्षण मानलं जातं. नंबर 4, सतत थकवा आणि कमजोरी. किडनी खराब झाली की शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. यामुळे पटकन थकवा येतो, कामात मन लागत नाही, अशक्तपणा जाणवतो. अनेक लोक याला फक्त थकवा समजून दुर्लक्ष करतात, पण हे धोकादायक ठरू शकतं. नंबर 5, भूक न लागणे. किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरात विषारी घटक साचतात, त्यामुळे भूक लागत नाही, जेवण नकोसं वाटतं आणि वजन कमी होऊ शकतं. नंबर 6, मळमळ, उलटी किंवा तोंडाला कडू चव येते. किडनी खराब होत असताना शरीरातील विषारी पदार्थ रक्तात मिसळतात, त्यामुळे मळमळ, उलटी, तोंडाला कायम कडू चव लागते. ही लक्षणं दिसू शकतात. नंबर 7, त्वचेवर खाज किंवा कोरडेपणा. किडनी नीट काम करत नसल्यामुळे त्वचेत विषारी घटक साठतात. त्याचा परिणाम म्हणून अंगावर खाज, त्वचा कोरडी होणे आणि त्वचेवर पुरळ उठणे अशी लक्षणंसुद्धा दिसून येतात. नंबर 8, श्वास घेण्यास त्रास. शरीरात जास्त पाणी साठल्यामुळे फुफ्फुसांवर दबाव येतो. त्याचा परिणाम म्हणून श्वास लागणे, थोडं चालल्यावर दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे हे त्रास होऊ शकतात आणि ही लक्षणं गंभीर असू शकतात. नंबर 9, एकाग्रता कमी होणे. किडनीला झालेल्या आजारामुळे मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोचत नाही, त्यामुळे चक्कर येणे, लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी वाटणे असे त्रास दिसून येतात. आणि नंबर 10, BP नियंत्रणात न राहणे. उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचं कारण आणि परिणाम दोन्ही असू शकतं. उच्च रक्तदाब औषधं घेऊनही कंट्रोल होत नसेल तर मात्र किडनीची तपासणी करणं गरजेचं आहे. किडनीच्या आजाराचा कोणाला धोका जास्त असतो? डायबिटीस असलेले लोक, जास्त ब्लड प्रेशर असलेले रुग्ण, जास्त वेदनाशामक औषधं घेणारे, कमी पाणी पिणारे, लठ्ठपणा असणारे, धूम्रपान आणि दारू सेवन करणारे, कुटुंबात किडनी आजाराचा इतिहास असणारे. किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? पुरेसं पाणी प्या, मीठ आणि प्रोसेस्ड फूड कमी करा, ब्लड प्रेशर आणि शुगर नियंत्रणात ठेवा, डॉक्टरांचा सल्ला न घेता कुठलंही औषध घेऊ नका, नियमित तपासणी करा आणि वजन नियंत्रणात ठेवा. डॉक्टरांकडे तात्काळ कधी जावं? लघवी पूर्ण बंद होणे, खूप जास्त सूज, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अचानक वजनात वाढ होणे अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावं. थोडक्यात सांगायचं तर किडनीचा आजार हा हळूहळू वाढणारा पण अत्यंत गंभीर आजार आहे. शरीर सुरुवातीला संकेत देत असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळं वेळेवर लक्षणं ओळखली, तपासणी केली आणि जीवनशैली सुधारली तर किडनी अनेक वर्ष सुरक्षित राहू शकते. त्यामुळं वेळीच सावध व्हा, कारण किडनी आहे तर आयुष्य आहे. धन्यवाद.